अर्थ काय याचा? हा? काय मला कळलं असं झालेलं आहे. पार्सल कुरिअर. पण आबासाहेब, याच्यामध्ये ना पृथ्वीचा दोष आहे ना मंजिरीचा. कारण ज्यावेळी हे फोटो काढले गेले होते त्यावेळेला पृथ्वी मंजिरीला चक्कर आली म्हणून सांभाळून घरी घेऊन आला होता. अहो बरोबर आहे, पण तरी असलं पार्सल येत आहे फोटोचं, हे कोण पाठवत आहे? कोणीतरी वेगळा डाव खेळतंय काहीतरी, कुठला तरी घाणेरडा विचार मनात ठेवून. हा, कुठून आलंय कुठून पार्सल? नावगाव काहीच नाहीये साहेब. खात्री आहे आमची, कोणीतरी हा डाव खेळतंय काहीतरी वाईट विचारानं. ते शोधून काढा. हो साहेब. समोरचा माणूस या असल्या खेळामध्ये माहिर दिसतोय. शोधून काढा, शोधून काढा. हो साहेब. हो. जरा बोलायचंय. हो. या बोलवलत मला. हो बसा. आटपली पूजा अर्चा? तुम्ही एवढं सगळं करताय त्याचं फळ मिळणार आहे आता. राजवाड्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होतीये. छान आहे ना बातमी? आनंद झाला की नाही तुम्हाला ऐकून? झाला ना, पण तो कसा व्यक्त करायचा हेच अलीकडे विसरायला झाले. अहो वंश, जे सांगायचं होतं तेच राहून गेलं बघ. आता राजवाड्यांचा वाढदिवस येतोय ना, तो लोणावळ्याला साजरा करायचं ठरलंय. आपण सगळ्यांनी जायचं तिथे. हा, नाही, नको. नाही म्हणजे तुम्ही जा, मी नाही येणार. का हो? आत्ताशी कुठे बरे होत आहेत होते. मी आले आणि पुन्हा काही झालं तर मग. अहो असं काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय बहिणी. मी आजपर्यंत माझ्यामुळे कोणाचंच चांगलं झालं. मी खरंच अपशकुनी हो. वंश, हे काय भलतंच मनात घेतलंय तुम्ही? भलतच नाहीये बहिणी. आज राजवाड्यांची जी काही अवस्था झाली आहे त्याला मीच कारणीभूत आहे. जुईचं आयुष्य देखील भरकटलंय आणि असं काही अजिबात नाहीये. पण तुम्ही स्वतःला का जबाबदार धरता या गोष्टींसाठी? हे बघा, हे ज्याचं त्याचं नशीब असतं. ते नशिबाचे भोग भोगावेच लागतात माणसाला. माझ्या समजुतीसाठी म्हणताय ना तुम्ही हे सगळं? कळतंय मला, पण बहिणी, मी जर का वाढदिवसाला आले ना तर नक्की काहीतरी विघ्न होईल. मी नाही येणार. तुम्हीच. हे बघा वंश, आपण अपशकुनी आहोत हा विचार मनातून आधी काढून टाका. अहो, आता विक्रम तुमच्या बरोबर राहतोय ना, त्याचं काही वाईट झालंय का? किती चांगली प्रगतीच करतोय तो, हो ना? आणि कुणाचं चांगलं होतं वाईट होतं त्या सगळ्याला त्या माणसाची कृती जबाबदार असते. दुसऱ्या कुठल्या तरी माणसाचा चेहरा किंवा पायगुण जबाबदार नसतो. आपल्या घरामध्ये तुमच्यामुळे कुणाचं काहीही वाईट झालेलं नाही आणि याच्यावर तुमचा नसला ना तरी माझा ठाम विश्वास आहे. तेव्हा तुम्ही राजवाड्यांच्या वाढदिवसाला लोणावळ्याला येणार आहात. मी याबद्दल तुमचं काहीही ऐकणार नाही. तुम्ही यायचंय म्हणजे यायचं. ठीक आहे.
बोल दिग्विजय, मामी काय चाललंय? काय झालं तर? म्हणजे तुला काहीच कल्पना नाही? किती भोळी आहेस तू मामी. नीट सांगशील का जरा काय झालं ते? अगं त्या कामिनीनं कळस केलाय. तिचं नाव नको काढूस हं माझ्या समोर. म्हणजे तू शांत राहणार आहेस? अगं तिनं तुझ्या संसारामध्ये विष कालवलं तरी सुद्धा तू. अगं कामिनीनं मामाला जाळ्यात अडकवण्यासाठी पुढचं काय प्लॅन केलं माहितीये? काय केलंय आता तिने? अगं तिनं राजवाड्यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय आणि त्याच दिवशी तुमची असणारी लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा एकत्रच करायचं म्हणते ती. काय? हे शक्य नाही. इतरांना जे शक्य नाहीये ना ते कामिनीला शक्य आहे. तेव्हा आता हातावर हात देऊन चालणार नाही. मामाला कसं मुठीत ठेवायचं तेवढं बघ म्हणजे झालं. बाय. ताई, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? बापू आले होते. मग मला काय करायचं तेच कळत नाहीये. तूच सांग ना राधिका, मी काय करू? तुझं मन तुला काय सांगते ताई? नाही माहित. मला माहितीये, तुझं मन तुला जे सांगतंय ते ऐकायची तयारी नाहीये तुझी. खरंय राधिका, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. गोंधळ होतो का? ताई, मी सांगते, तू तुझ्या मनाचंच ऐक. हो ताई, कारण आजपर्यंत तू फक्त तुझ्या मनाचंच ऐकत आलीस आणि मला माहिती, तुझं मन तुला सांगतंय की युलियन लीडर होणं पृथ्वीशी लग्न करण्यापेक्षा केव्हाही चांगलं. विचार कर यावर. वा वा वा. मी काय म्हणते, ते पृथ्वीच्या फॅक्टरीच्या उद्घाटनाचं काय झालं? म्हणजे महिन्याभरात करायचं होतं ना?
होतं नाही, करायचं आहे, होणारच आहे. त्याच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरती ते प्लॅनचं काम नाही सुरू होणार आहे. ते प्लॅनचं काम झालं सुरू कधीच. नेहमी असंच असतं. ही सगळी कामं आधी सुरू होतात, मग नंतर मुहूर्त बिहूर्त काढून ते करतात उद्घाटन वगैरे. म्हणजे असं चालतं? मग चालायला झालंय काय? सगळं चालतं. मग ठीक आहे. एक सांगायचं होतं तुम्हाला साहेब. मला मला असं वाटतंय की गार्गी अजून गौतमला विसरलेली नाही. म्हणजे तिच्या मनात ते आहे अजून. आहे, कल्पना आहे आम्हाला. मला भीती वाटतेय. म्हणजे पुन्हा तिने काही वेडेपणा केला तर. नाही करणार. ती पोर पुन्हा तसला वेडेपणा करणार नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्ही गार्गेची काय काळजी करू नका, ते सगळं होईल बरोबर. आमच्या ऑफिसमध्ये कुरिअरने एक फोटो आला. हं? आपल्या पृथ्वीचा आणि मंजिरीचा. त्यांचा फोटो म्हणजे कुठला, कसला फोटो? फोटो असा आहे की कोणी बघितल्यानंतर एक वेगळाच काहीतरी संशय मनामध्ये येणार असा फोटो आहे. छे, अहो काय सांगताय काय? काही नाही. एक फार बरं झालं प्रभाकर म्हणला की हे कोणीतरी जाणीवपूर्वक एक ती वावटळ आपली उडवून द्यायची म्हणून केलेलं काम आहे. केव्हा तरी त्या मंजिरीला काय चक्कर बिक्कर आली म्हणून आपल्या पृथ्वीने तिला आधार दिला आणि तिला घरी नेऊन सोडली. तेवढ्यात कोणीतरी फोटो काढला आणि तो फोटो कुरिअरनी पाठवला. झालं ते काय कुरिअरचे पैसे त्याचे वाया गेलेले असतील. बर, काय झालं काय राजवाड्यांच्या वाढदिवसाचं? हो करायचं ना. अहो काय आहे, त्याच दिवशी प्रभाकर आणि सरोजच्या लग्नाचाही वाढदिवस असतो. हो. मग दोन्ही एकदमच साजरं करावं असं चाललंय. करा करा. लोणावळ्याला करा, नाही तर मी इथं करा, कुठेही करा. करा. फक्त आम्ही येऊ शकणार नाही. आणि तसं सुद्धा आम्ही राजवाड्यांच्या समोर जाणं म्हणजे ते नाही, बरोबर नाही. पण साहेब तुम्ही आलात तर खूप बरं वाटेल सगळ्यांना. मान्य आहे, पण मग आमची कामं कोण करणार? तुम्ही एक काम करा, आमची उणीव भासणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. तुम्हाला ते चांगलं जमतं, तुम्ही सूद न्या. का नाही?
हॅलो. हॅलो. हा, कोण वहिनी? बोला भाऊजी. काय म्हणते, कशी आहेस? आज कशी काय आठवण काढली आणि तीही फोनवर? नाही, कसं आहे ना वहिनी, तुझी आठवण झाली तरी घरी यावं लागत नाही आजकाल, कारण तुमचं बंदिस्त घर बाहेरून पारदर्शक आहे, त्यामुळे आता सगळं अगदी स्पष्ट दिसतं. म्हणजे? अरे पण मला एक सांग, पृथ्वीचं लग्न नक्की कोणाशी ठरतंय, मंजिरीशी का अंजलीशी? काय? तुला तो फोटो नाही बघितलास तू? आम्हाला फोटो नाही दाखवला, केवढा मोठा फोटो आहे, चांगला मोठा होता. अगं यावेळेला चांगला ग्लॉसी पेपर वापरला होता मी, आणि मुख्य म्हणजे मी स्वतः बसून प्रिंट काढून घेतले. भाऊजी का का करताय तुम्ही हे सगळं? अहो मंजिरी बहीण आहे पृथ्वीची. हो, पण मामे बहीण नाही. मग मी एक काम करतो ना, सर्वच त्यांना फोन करून विचारतो की तुम्ही कुठं का बोललात. काही गरज नाहीये कोणाला फोन करायची. मी तुम्हाला सांगते ना, पृथ्वीचं लग्न अंजलीशीच होणार. पण मग आता फोटो? कसला फोटो? साहेबांनी फोटो फाडून फेकून पण दिला, त्यात काही अर्थ नाही म्हणाले, कळलं? काय फाडून टाकला? अरे 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 अरे, म्हणजे आमची मेहनत आणि पैसे वाया गेले ना. नाही, आता मी एक काम करतो, ताबडतोब त्या सोन्या बापूंना फोन करून सांगतो की तुम्ही तो फाडून टाका म्हणून. सोन्या बापूंना? का? अरे का म्हणजे काय, अगं त्यांच्याच माणसाने तो काढला होता ना फोटो, मी फक्त त्याकडनं तो विकत घेतला. भाऊजी काय चालले तुमचे हे उपद्व्याप? अगं बहिणी, असं काय बोलतेस तू? मी हे रिसर्च साठी करतोय सगळं, मी पुस्तक लिहितो माहिती ना तुला, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. नाही नाही नाही, पण मी आधी सोन्या बापूंना सांगतो की त्या फोटोची विल्हेवाट लावा, कारण त्यांनी चुकून जर तो अंजलीला दाखवला तर उगाच गैरसमजांची साथ पसरायची ग, आपलं ते प्रभाकर आणि कामिनी सारखी. भाऊजी नको हो, आता कृपा करा आणि कुणालाही फोन करू नका, काहीही करू नका. मी पाया पडते तुमच्या, हे सगळे तुमचे उद्योग थांबवा तुम्ही. अगं वहिनी काय बोलतेस तू सांगितलंस ना, फोन करू नका, विषय संपला, फोन बंद. आता हा फोन लगेच बंद करतो, पण स्वतःची काळजी घे. हा, चल ठेवू, बाय.